संकल्पना ज्या संस्थेच्या माध्यमातून धर्माचा प्रचार आणि प्रसार होते अशी तमाम बौद्धांची मातृसंस्था बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा आणि संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक आदरणीय डॉक्टर निराकरी आंबेडकर यांच्या आशीर्वादाने चाललेल्या धर्मकार्यास संकल्पना संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांच्याही कार्यास असलेले आज मुंबई प्रदेशच्या वतीनं चैत्यभूमी या ठिकाणी वर्षास प्रवचन मालिकेचं आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमाला मुंबई प्रदेशचे सरचिटणीस दयानंद बेडेकर गुरुजी, कोषाध्यक्ष राजेंद्र सत्वगीर, संस्कार विभाग सचिव अभिजित दरवडे, प्रचार पर्यटन विभाग महादेव गायकवाड गुरुजी, शालिनीताई तानाजी साबळे गुरुजी आणि प्रचाराचं काम करतात अशा अक्षय सिद्धार्थ आयरे गुरुजी आणि सर्व मुंबई कमिटीची, मुंबई प्रदेशची सर्व पदाधिकारी, सर्व केंद्रीय शिक्षिका, समता सैनिकदल, माजी बौद्धाचारी, होणारे भावी आणि सर्व संपन्न श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आणि प्रामुख्याने उपस्थित असे पूजनीय म्हणते बुद्धरत्नजी आणि सर्वांना सश्री जयवीर. सर्वात प्रथम सर्वांना आजच्या श्रावणी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. आजचा जो विषय आहे माझा तो पराभव सुक्त आणि पराभव सुक्ताची कारणे काय आहेत आणि त्यावर उपाय काय आहे हा असा आपला विषय आहे. वर्षावासाचा 10वं पुष्प आहे आणि 10व्या पुष्पामध्ये आजचा हा विषय आहे. जे संस्थेच्या माध्यमातून वर्षावास मालिका राबवली जाते ती एकाच वेळेला पूर्ण भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपले राज्य आहेत, महाराष्ट्रामध्ये जे 48 जिल्हे आहेत, सर्व जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, शाखेमध्ये एकाच वेळेला एकच विषय सर्व ठिकाणी राबवले जातात आणि प्रवचन मालिका वर्षावासाची ही सर्व प्रमाणे मुंबई प्रदेश याच्यामध्ये आता येत आहे तुमचं राबवत आहेत. आजचा जो विषय आहे पराभव सुक्त. तर पराभव म्हणजे नेमकं काय आहे? तर पराभव म्हणजे काय आहे? तर पराभव म्हणजे हानी होणं, अधोगतीला जाणं, नाश होणं, लयात जाणं, एखाद्या व्यक्तीचं पतन होणं, ह्याला आपण काय म्हणतो? पराभव. बघा, एका 2 राज्य असतात आणि 2 राज्यामध्ये ज्यावेळेस युद्ध होतं, लढाई होते आणि त्याच्यामध्ये एक राजा जिंकतो आणि एक राजा हरतो. हरतो म्हणजे काय होतं? त्याचा पराभव होतो. त्याला आपण काय म्हणतो? पराभव. पराभव होणं म्हणजे तो अधोगतीला जाणं आणि त्याचा नाश होतो, त्याचा पतन होत असतं, त्याला आपण म्हणतो पराभव. तो पराभव बघा होण्यामागची जी कारणं आहेत ती पण आपण सांगणार आहोत आणि त्यावर आतापर्यंत उपाय सांगत नव्हतो, पण आता त्याच्यावरती आपण संस्थेच्या माध्यमातून उपायही सांगणार आहोत. कारण जे बौद्धाचार्य आहेत, जे माजी स्थानिक आहेत, जे केंद्रीय शिक्षक आहेत, शिक्षिका आहेत, त्यांना उपाय माहिती आहे. कारण उपाय माहिती आहे त्याच्यामुळे ते पराभवाच्या मार्गावर नाही तर त्यामुळे सद्गतीच्या मार्गावर आहेत, कुशलतेच्या मार्गावर आहेत, सदाचाराच्या मार्गावर आहेत. तर इथे लोकांना आपल्याला ती पराभवाची कारणं काय आणि त्याच्यावर उपाय काय आहे हे सांगणं काय गरजेचं आहे. तर बघा, एखाद्या व्यक्ती आहे त्याचं बघा पद जातं, प्रतिष्ठा जाते, संपत्ती जाते, तेव्हा म्हणतो ना त्याचं पद पण गेलं, प्रतिष्ठा गेली, आता हा लयास गेलेला आहे, त्याची हानी झालेली आहे, म्हणजे तो सुद्धा काय त्या व्यक्तीचा पराभव आहे. तर पराभव हा झाला आणि त्यानंतर पराभव सुक्त. तर सुक्त म्हणजे काय? तर तथागत भगवान बुद्धाने मानवाच्या कल्याणासाठी, मानवाच्या हितासाठी, मानवाच्या विकासासाठी आणि मानवाला कसा सुखाने आनंदाने वागता येईल, नांदता येईल यासाठी तथागत भगवान बुद्धाने 2500 वर्षापूर्वी जे उपदेश केलेले आहेत मानवाच्या कल्याणासाठी त्याला काय म्हणतात? सुक्त.
ते झाले सुत्त. म्हणून पराभव सुत्त असा आजचा आपण विषय घेणार आहोत. तर सुत्त बघा, ज्यावेळेस तथागत भगवान बुद्धांचं इसवी सन पूर्व 483 ला महापरिनिर्वाण झालेलं आहे. आणि महापरिनिर्वाण झाल्यानंतर तथागत भगवान बुद्धांचं जे धम्माचं आचरण होतं ते शिस्तबद्ध होतं, आचरणात होतं. आज त्याच पद्धतीने आपल्याकडे संस्थेमध्ये पण तेच आहे. संस्थेमध्ये सुद्धा कसं आहे, जे आचरणाचं पालन करतात ते संस्थेमध्ये आहेत. मग ते बोधाचारी असो, भिक्षू वर्ग असो किंवा केंद्रीय शिक्षक असो, ज्या आचरणाचं उल्लंघन करतात किंवा त्यांना ते आचरण पाळणं शक्य होत नाहीये. बऱ्याच लोक म्हणतात भारतीय बौद्ध महासभेमध्ये येण्यासाठी काय हरकत नाहीये, पण तुमची अटी भरपूर आहेत, तुमच्या अटी आहेत, तुमची बंधनं आहेत, तुमचं इकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका, असं करू नका, तसं करू नका, ही बंधनं भरपूर आहेत. म्हणून तुमच्या संस्थेमध्ये कार्यरत व्हायला होत नाहीये. जोपर्यंत माणसाला अटी नसतील, बंधनं नसतील, मग तो मनुष्य कसा होतो, वाऱ्यांना सुटलेला असतो. पण भारतीय बौद्ध महासभेचा साधा उपासक जरी असेल तरी तो आचरणात असतो, त्यांना सांगायची शिकवायची गरज लागत नाहीये. तसंच भगवान बुद्धांच्या काळामध्ये सुद्धा जे भगवान बुद्ध जे आचरणात असायचे, ते भिक्षू असायचं, भिक्षू वर्ग त्यांचा संघ. मग भगवान बुद्धांचं ज्यावेळेस इसवी सन पूर्व 483 ला महापरिनिर्वाण झालं, त्यावेळेस सहज बोलता भगवान बुद्धांचा शेवटचा शिष्य सुभद्रा त्याने सहज बोलता म्हणून गेला की बरं झाला तथागत भगवान बुद्ध गेले, कारण त्यांचे भरपूर कडक नियम होते, भरपूर त्यांचा विनय होता, त्यांच्या भरपूर कडक अटी होत्या. बरं झालं. मग हे बनते महावीर सवीर मोगलान यांनी ऐकलं आणि ते म्हणले की आतापासूनच तथागत भगवान बुद्ध गेले नाहीत, तर लोक चुकीच्या पद्धतीने प्रचार करत आहेत आणि चुकीचं सांगत आहेत लोकांना. मग इथून पुढे काय होणार आहे. मग त्या ठिकाणी लगेच काय केलेली आहे, धम्मसंगीती घेतलेली आहे. आणि धम्मसंगीती घेतलेली आहे आणि त्या धम्मसंगीतीमध्ये अनंत 500 भिक्षू असलेले आहेत. त्या भिक्षूंमध्ये अनंत आहे, पण शेवटपर्यंत तथागतांच्या बरोबर जे तथागतांचे सेवक होते पण ते अनंत हे अनंत झालेले नव्हते. आणि मग त्या धम्मसंगीतीमध्ये अनंतांनाच प्रवेश आहे. मग संगीतीच्या आदल्या दिवशी म्हणते आनंद हे अनंत झालेले आहेत. म्हणते आनंद हे तथागतांचे सेवक होते. तर ते भगवान बुद्धांचा जो धम्म आहे 84,000 स्कंदामध्ये धम्म आहे, त्यातल्या 82,000 स्कंद आनंद मंदिरचे मूक पाठ होते. 82,000 आनंद मंदिरचे मूक पाठ होते. आणि सुत्तपीठ ह्याबद्दल म्हणजे आनंदाने विचारणा झालेली आहे आणि विनय पिटकाबद्दल म्हणजे उपाली यांना विचारणा केलेली आहे. आणि सुत्तपीठकामधून मध्येच आहे जे आपण आजचं पराभव सुत्त सांगणार आहोत, ते सुत्त पिटकातलं एक भगवान बुद्धांनी बरेच सुत्त सांगितलेले आहेत. मग त्याच्यामध्ये महामंगल सुत्त आलं, सिद्धार्थ सुत्त आलं, वात्सल्य सुत्त आलं, कालिंग सुत्त आलं, असे बरेच सुत्त आलेले आहेत. त्यातलंच एक हे पराभव सुत्त आहे. तर पराभव सुत्त आहे त्याच्यामध्ये 12 अटी दिलेल्या आहेत किंवा 12 कारण सांगितलेले आहेत भगवंताने मानवाच्या रासाची आणि हानीची आणि मानव तयार झाण्याची किंवा मानवाच्या अध्यपतनाची अशी एकूण 12 कारणं भगवंताने सांगितलेली आहेत. त्या ठिकाणी एक समयी भगवान बुद्ध श्रावस्ती नगरीमध्ये बसलेले आहेत आणि त्या ठिकाणी अनाथपिंडकाचं जे विहार आहे त्या विहारामध्ये तथागत भगवान बुद्ध थांबलेले आहेत. आणि त्या विहारामध्ये एक रात्रीच्या प्रहरी, रात्री म्हणजे मध्यरात्र होऊन जाते आणि पहिल्या प्रहरी म्हणजे 3-3:30च्या सुमारामध्ये, पहाटेच्या सुमारामध्ये एक देवता तिथे येते आणि त्या देवताचं आगमन झाल्यामुळे तो जेवणाचा परिसर अगदी प्रकाशमान झालेला आहे, प्रकाशित झालेला आहे. आता देवता म्हटल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो, भगवान बुद्धाने किंवा बौद्ध धर्मामध्ये देवता, देव, दैव अशा कल्पना सांगितलेल्या नाहीयेत. देवता म्हणजे नेमकी कोण आहे.
सद्गुणी आहे, सदाचारी आहे, बुद्धिमान आहे, विज्ञानवादी आहे, सद्ग्रस्त आहे, सद्गुणी आहे, नीतिमत्तेवरती चालणार आहे, नीतिमत्तेवरती अरूढ आहे, अशा व्यक्तीला काय म्हटलं जातं? देवता. आपण बघा सहज बाहेर पडलो आणि एखादा प्रसंग आपल्यावर अचानक आला आणि त्या प्रसंगामध्ये एखादी समोर व्यक्ती आली सद्ग्रस्त आणि त्या सद्ग्रस्तांनी आपल्याला त्यावेळेला काहीतरी सहकार्य केलं तर आपण त्याला माणसाला काय म्हणतो? देवासारखा ती व्यक्ती माझ्या प्रसंगामध्ये आली आणि मला सहकार्य केलं असं आपण म्हणतो. मग देव कोणाला म्हणायचा? जो सद्ग्रस्त आहे, सदाचारी आहे, सद्गुणी आहे, अशा लोकांना देव म्हटलं जातं. तसंच एक देवता म्हणजे तो सद्ग्रस्त ज्ञानीपुरुष त्या ठिकाणी आलेला आहे आणि भगवान बुद्धांना वंदन केलेलं आहे, याचना केली, वंदन केला आणि भगवंतांच्या बाजूला ते सद्ग्रस्त बसलेले आहेत आणि भगवंतांना म्हणतात आम्ही भगवंतांना विचारण्यासाठी आलेलो आहोत, विचारण्यासाठी आलो आहोत की मानवाचा पराभव किंवा अधोगती ही कशामुळे होते आणि पराभवाचं कारण काय, असं भगवंतांना हा सद्ग्रस्त विचारत आहे. त्यावेळेस तथागत म्हणतात त्यात काय मोठं अवघड नाहीये, साधं आहे. माणसाची अधोगती कशात होते, माणसाचा पराभव कशात होतो हे अगदी सहज ओळखता येतं. तेव्हा तथागत भगवान बुद्ध म्हणतात एखादा मनुष्य उन्नतीच्या मार्गावर जाणारा किंवा वृद्धींगत होणारा म्हणजे उन्नती मार्गावर जाणारा जो मनुष्य आहे तो आपण सहज ओळखतो. बघा एखादी व्यक्ती असते आपण सहज ओळखतो हे संस्थेचे बोधाचार्य आहे, कारण तो कोणत्या मार्गावर आहे? उन्नतीच्या मार्गावर आहे. त्याच्या वाणीतून, त्याच्या उच्चारणातून, त्याच्या शैलीतून आपण त्यांना पटकन ओळखतो की हे भारतीय बौद्ध महासंघाचे बोधाचार्य असतील, केंद्रीय शिक्षक असतील किंवा पदाधिकारी असतील, आपण सहज ओळखतो. आता गेल्या आठवड्यामध्ये एक जळगाववरून मला फोन आला, म्हणजे त्यांनी 2-3 फोन केले 15 ऑगस्टच्या दिवशी. तर त्या दिवशी त्याचे सगळीकडे कार्यक्रम असतात, सर्व असतात. फोन केल्यानंतर त्यांनी मला फोन केला आणि मलाच विचारतात तुम्ही कोण? तर आपण पण थोडं म्हणतो की समोरच्याने फोन केला आणि आपल्यालाच विचारतो तुम्ही कोण. मी विचारतो तुम्ही कोण? तर मला म्हणतात पहिलं तुम्ही सांगा तुम्ही कोण. तर बोले अहो तुम्ही मला फोन लावलात. तर नंतर मला म्हणतात तुम्ही पदा घेता आणि खरंच फोन उचलायला मागत नाहीये. बोली नक्की तुम्ही कोण आहात? तर म्हणतात मी संस्थेचा बोधाचार्य आहे. मी बोली तुम्ही संस्थेचे बोधाचार्य होऊ शकत नाही, कारण तुमची अशी वाणी आहे. तुम्ही संस्थेचे कशा बोधाचार्य असणार? केव्हाचे बोधाचार्य आहात? तर म्हणतात मग तुम्ही पदा घेता आणि तुम्ही पदा घेता, पदा तुम्ही दिली का आम्हाला? तर म्हणतात हो आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे. म्हणजे कोणत्या निवडणुकीत निवडून दिला? म्हणजे अशी भाषा शैली. तर तुम्ही नक्कीच नवीन आता कुठेतरी बोधाचार्य झालेला असाल आणि तुम्ही सांगता संस्थेचे, कारण संस्थेचा जो बोधाचार्य असतो आता जे आपली नवीन जरी बोधाचार्य आहे तरी सुद्धा कसे असणार आहे? अचरणात राहणार आहे. भाषेतून, त्याच्या शैलीतून आपण त्याची ओळख घेऊ शकतो. जसं भगवंत सांगतात जे सद्ग्रस्त कसे किंवा उन्नतीच्या मार्गावर जाणारा मनुष्य कसा ओळखता येईल? तर जो मनुष्य धम्मामध्ये आहे, धम्म कार्यामध्ये आहे, धम्माचा काटेकोरपणे पालन करत आहे, त्याला त्याचं काय होतं? तो उन्नतीच्या मार्गावर असतो. आणि धम्माचा जो मनुष्य द्वेष करतो, तिरस्कार करतो, तो काय असतो? अधोगतीच्या मार्गावर आहे. सोपं ओळखणं म्हणतात. बघा भगवान बुद्धांच्या काळामध्ये सुद्धा तथागत भगवान बुद्ध सुद्धा संघामध्ये होते, संघाचे संघप्रमुख आणि भगवान बुद्धांचे आठ्या भाऊ देवदत्त हे सुद्धा संघामध्ये होते, पण ते धम्मावर अरूढ झालेले नव्हते. त्यांच्या मनामध्ये काय होता? तथागत भगवान बुद्धांबद्दल किंवा संघाबद्दल, धम्माबद्दल काय असायचा? द्वेष असायचा. नेहमी ते त्यांचा तिरस्कार करायचे. मग कसं आहे? तसंच भगवान बुद्ध सांगतात की द्वेष करणारा, तिरस्कार करणारा मनुष्य हा कसा असतो? अधोगतीला असतो. आणि जो धम्म कार्यामध्ये, जो धम्म मार्गावरती अरूढ असतो, तो मनुष्य कसा असतो? त्याचा कुशल त्याची उन्नती होत असते, असं सहज ओळखता येतं. नंतर ते
ती आवडतात, पण सज्जनाविषयी प्रेम नसतं, आपुलकी नसते. अशी वाईट माणसांविषयी गोडी असते, त्यांची संगत त्यांना आवडते. हे पराभवाचे दुसरे कारण आहे. कोणते? त्या माणसाला वाईट लोक आवडतात, चांगली माणसं आवडत नाहीयेत. आणि वाईट माणसांची काय असते? त्याला संगत आवडते. तर हे काय त्याच्या पराभवाचं दुसरं कारण आहे. तर वाईट आता सुद्धा बघा, आपण एखादा समोर भेटलं की त्यांना आपण म्हणतो की चला आज चला चैत्यभूमीमध्ये प्रवचन मालिका आहे, चला ऐका. हो, तुम्हाला काय गुरुजी वेळच वेळ आहे, आमच्याकडे तेवढा वेळ नाहीये. आणि मग चांगल्या माणसाची तिथे काय करतात? निंदा करत बसतात, त्यांच्याकडे बराच वेळ आहे, रिकामटेकडे कसं असं करतात. तर ज्याला काय वाईट माणसं आवडतात आणि चांगल्या माणसांबद्दल, त्यांना सज्जनांबद्दल, चांगल्या माणसांबद्दल प्रेम नसतं, आपुलकी नसते, त्या माणसाचं काय असतं? नेहमी पराभव असतो. आपण सहज म्हणतो ह्याला ना हा वाईट मार्गाला, ह्याची संगत बरोबर नाहीये, ह्या माणसाची संगत बरोबर नाही. चांगल्याची संगत केली माणसाने तर चांगले विचार त्याच्यामध्ये येतात. वाईटाची संगत केली तर तो मनुष्य वाईट कृत्य करतो. हे पराभवाचं दुसरं कारण आहे. तर छोटासा एक सारीपुत्त आणि महामोगलाई बघा, आश्वजिताला पाहून सारीपुत्त आणि महामोगलाई एवढा प्रसन्न चेहऱ्याचा, प्रसन्न मुद्रेचा, प्रसन्न क्रांतीचा ही जी व्यक्ती आहे, तर ही कोणाचा, यांचा शास्त्रा कोण आहे, यांचा गुरु कोण आहे, असं आश्वजिताला विचारलेलं आहे सारीपुत्त आणि महामोगलाईंनी. त्यावेळेस आश्वजित सांगत आहे की मी शाक्य कुळातून आलेले जे तथागत भगवान बुद्ध आहेत, त्यांचा मी कोण आहे? शिष्य आहे. मी आताच त्यांच्या संघामध्ये आता नवीनच आहे. तर मग ते सारीपुत्त आणि महामोगलाई म्हणाले, हे नवीन असून सुद्धा त्यांचा एवढा प्रसन्न मुद्रा आहे, प्रसन्न कांती आहे, प्रसन्न त्यांचा प्रसन्न आपली मुद्रा केव्हा असते? ज्यावेळेस आपलं मन स्वच्छ असतं, मन निर्मळ असतं, तर आपला चेहरा सुद्धा प्रसन्न आणि तेजपुंज दिसत असतो. तर त्याप्रमाणे जे सारीपुत्त आणि महामोगलाई तथागत भगवान बुद्धांच्या संघामध्ये आलेले आहेत. संघामध्ये आल्यानंतर ते तथागत भगवान बुद्ध आणि तथागत भगवान बुद्ध नेहमी म्हणायचे, सारीपुत्त आणि महामोगलाई ज्या दिशेला जातील त्या दिशेला मला जाण्याची आवश्यकता नाहीये. कारण एवढे तथागतांच्या तोडीला प्रवचन, धम्मदेशना सारीपुत्त आणि महामोगलाई द्यायचे. तर सारीपुत्त आणि महामोगलाईचे जे प्रवचन, धम्मदेशना ऐकून लोक प्रसन्न व्हायचे आणि सतत त्याच विषयाची चर्चा सगळीकडे करायची की सारीपुत्ताचं, महामोगलाईंचं जे धम्मदेशना आहे ती खूप छान झाली. लोक त्याची स्तुती करायची आणि ही स्तुती ते बाकीचे लोक होते त्यांना ती ऐकायला आवडायची नाहीये. त्या ठिकाणी बाकीच्या लोकांना आवडायचं नाहीये. त्या ठिकाणी जसं सारीपुत्त आणि महामोगलाई हे एक दिवशी तथागत भगवान बुद्धांकडे ते गुरु म्हणजे त्यांचं शिष्यतत्व स्वीकारण्यासाठी तथागतांकडे जायला निघाले. तर त्यांना वाटलं की पहिले जे गुरु आहेत त्यांचा विचार घेणं गरजेचं आहे. जो योग्य आणि चांगला मार्ग आपल्याला मिळत आहे तथागत भगवान बुद्धांच्या संघामध्ये जाण्याचा, तर आपणच जाण्यापेक्षा जे आपले गुरु आहेत पहिल्याचे, तर त्यांनाही विचारावं आणि त्यांचा विचार घेऊन आपण तथागत भगवान बुद्धांच्या संघामध्ये जावं. म्हणून त्यांचे पहिले गुरु जे आचार्य संजय वेदीपुत्त त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं की असं असं तथागत भगवान बुद्धांच्या संघामध्ये आम्ही जात आहोत, असे तथागत भगवान बुद्धांचा हा संघ आहे, असे तथागत भगवान बुद्ध काम करत आहेत, असे हे सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्यावेळेस संजय वेदीपुत्त म्हणतात की तुम्हाला जायचं, तुम्ही कुशाल जा. भगवान बुद्धांचे त्यांनी स्तुती गायली, गोडवे गायले, तर संजय वेदीपुत्ताला सहन झाले नाहीये. संजय वेदीपुत्त महामोगलाई आणि सारीपुत्ताला म्हणतात की ह्या जगामध्ये मूर्ख लोक किती आहेत, मूर्ख लोक किती आहेत. तर सारीपुत्त आणि महामोगलाई म्हणजे मूर्ख या जगामध्ये भरपूर आहेत आणि शहाणे विद्वान लोक किती आहेत. पण शहाणे विद्वान लोक अगदी खूप कमी आहेत, पण मूर्ख जास्त आहेत. तर त्या ठिकाणी संजय वेदीपुत्त सांगत आहे की तू समज मी मूर्ख आहे आणि तू जातोयस, तू शहाणा आहे, विद्वान आहे, तर तू त्यांच्याकडे जा.
त्याची कौतुक करायचं नाही, स्तुती करायची नाहीये. म्हणजे वाईट आहे तिथे संजय वेणुगुप्त सांगत आहे की जे मूर्ख आहेत ते माझ्याकडे येतील, जे विद्वान आहेत ते त्यांच्याकडे जातील भगवान बुद्धांकडे, आणि मला काय त्यांच्याकडे जाण्याची आवश्यकता नाही. म्हणजे तथागत भगवान बुद्धांसाठी काय करत आहे, सज्जनाचा द्वेष करत आहे. शेवटी काय झालंय, संजय वेणुगुप्तांची अधोगती झाली, पराभव झालेला आहे. पण पराभव होण्याची कारणं हे आहेत. तर त्याच्यावरती उपाय पण काय आहे, पराभव माणसाचा काय होतो, एखाद्याचा सज्जनाचा द्वेष करू नये, त्याचं कौतुक करा. आपल्याकडे पण बघा, एखादा चांगला असेल, चांगलं काम करत असेल, एखाद्याचा चांगला विषय झाला, थोडं अगदी त्याचं तोंड भरून मन भरून त्याचं काय करा, कौतुक करा, त्याची स्तुती करा, आणि त्याला काय करा, तुम्ही प्रोत्साहन द्या. त्याच्याने तुमच्या प्रोत्साहनाने काय होणार आहे, त्याची शक्ती, त्याची उमेदी वाढणार आहे. पण असं होत नाहीये, तर तसं झालं पाहिजे. पण हेच पराभवाचं कारण आहे. त्याचा उपाय काय आहे, तर आपण सज्जनाची स्तुती करणं आहे, चांगल्याचं कौतुक करणं आहे, चांगलं आहे त्याला चांगलं म्हणता आपल्याला आलं पाहिजे. त्यानंतर ते सांगतात की मला दुसरं कारण समजलेलं आहे. आता तथागत मला तिसरं कारण सांगा, पराभवाचं तिसरं कारण काय आहे. तर पराभवाचं तिसरं कारण सांगत आहे, जो मनुष्य झोपाळू आहे, जो मनुष्य झोपाळू आहे, स्वभावप्रिय आहे, प्रयत्न न करताच सर्व गोष्टी पाहिजे अशी हाव धरणारा आहे, आळशी आहे आणि क्रोधी आहे, हा त्याच्या पराभवाचं कारण आहे. म्हणजे झोपाळू एखादा झोपाळा माणूस कधी प्रगती करतो का, आळशी मनुष्य कधी प्रगती करतो का, तर हेच काय त्याच्या पराभवाचं कारण आहे. मला झोपाळू मनुष्य असतो, तो सतत झोपत असतो. त्याचा सूर्योदय केव्हा होतो, दुपारचे 12च्या नंतर, सूर्य मध्यावर आल्यानंतर त्याचा सूर्योदय होते. मग जे दिवसाचे 12 तास आहेत त्यातले 6 तास निघून गेले. 6 तासामध्ये तो काय त्याचं जीवनचरित्रेचा काय व्यवसाय करू शकतो किंवा काय उद्योग करू शकतो. तर झोपाळू माणूस आपली प्रगती करू शकत नाही, तो त्याची अधोगती करतो. त्यानंतर सभाप्रिय मनुष्य असा, आपण त्या सभाप्रियमध्ये मग काय होतं, एखादा वाहून येतो. मग आज सभा कुठे आहे, उद्या सभा कुठे आहे, किंवा उद्या कोणत्या ठिकाणी. मग सभेचे सुद्धा खूप हौशी कलाकार असतात, सभेसाठी सुट्ट्या घेतात किंवा ऑफिसला जात नाही, दांड्या मारतात, आणि मग सभा. मग त्या ठिकाणी पण तिथे वक्ता कोण आहे, तो बोलणारा कोण आहे. मग हौशा अशा सभेला जाणार, आणि तिथे सभेला गेल्यानंतर रात्र होते. रात्र झाली की दुसऱ्या दिवशी ड्युटीला जायचं नाहीये. त्यानंतर कुठेतरी सभा झाली की अजून 4 मित्र भेटले की अजून नको त्या ठिकाणी जायचं, आणि कुठल्या तरी अडचणीमध्ये मग बघा वाईट कृत्य काय केलेलं असेल, रात्र झाली, मध्यरात्री रस्त्याने फिरत असला तर पोलीस पकडतात, आणि पकडल्यानंतर मग याने काय केलेलं आहे, 5व्या शिलाचं उल्लंघन केलंय हेही समजलं तर काय होतं, मग त्याला काहीतरी शिक्षा होते किंवा पोलीस स्टेशनला घेऊन जातात. म्हणून काय आहे, असा सभाप्रिय जो मनुष्य असतो, सतत सभेला जायचं, तर हा सुद्धा त्याच्या पराभवाचं कारण आहे. नंतर आळशी, आळस हा माणसाचा काय आहे, शत्रू आहे. आळस हा माणसाचा शत्रू आहे. जे काम उद्या करायचं आहे ते आज करा, आज करायचं आहे ते आता करा, अशी आपल्यामध्ये भावना पाहिजे, अशी आपल्यामध्ये आपल्या शरीराला वळण लावलं पाहिजे. पण आळशी मनुष्य असतो, तो काय करतो, आजचं काम आज कंटाळाला, आळस आला, आणि काय करेल, उद्या करेल, उद्याचं काम परवा करेल, आणि परवाचं काम करणारच नाही. मग तो आता दिवस वाढत गेलेले आहेत, पण राहू दे, आता कंटाळा आला, मग त्याचा जी काय काम करण्याची गती असते ती कुंठली जाते, आणि मग त्याला तो आळस होतो. मग तो काय होतो, पराभवाच्या आणि अकुशल कर्माच्या मागे लागतो. पण आळस हा सुद्धा माणसाचा काय आहे, शत्रू आहे. त्या आळसामधूनही माणसाचा पराभव होतो. क्रोध करा, माणसाकडे एवढा क्रोधाने मनुष्य बदलेला असतो. आपण मला 2-2 तास जरी माईक घेऊन लोकांना प्रवचन केले, पण आपल्याकडे जर क्रोध असेल समोरच्याबद्दल, तर त्या प्रवचनाचा काही फायदा नाहीये. म्हणून क्रोध नसावा.
व्यक्तीकडे, समोरच्या व्यक्तीबद्दल आपल्याकडे काय असावं? मैत्री असावी, करुणा असावी, आपुलकी असावी. जो क्रोधी मनुष्य असतो, क्रोध आणण्यासाठी त्याला काय करावं लागतं? स्वतःचं मन दूषित करावं लागतं. स्वतःचं मन काय होतं? दूषित होतं. आणि त्याच्यामधून काय होतं? स्वतःच्या मनामध्ये वाईट विचार येतात आणि त्या वाईट विचाराचा आपल्या शरीरावर काय होतं? परिणाम होत असतो. आणि मग त्याचा परिणाम काय होतो? त्याच्या पराभवाचं, त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये हे त्याच्या पराभवाचं कारण आहे. एक वेळ बघा, तथागत भगवान बुद्ध वाराणसीमध्ये, श्रावस्ती नगरामध्ये, जेतवनामध्ये विहार करत होते. त्या ठिकाणी भगवान बुद्धांचं सर्वीपैकी तथागत भगवान बुद्धाने राजा असून राज्य वैभव सर्व सोडलेलं आहे आणि ग्रस्त जीवन सोडून त्यांनी राजाचा मुलगा असून सुद्धा त्यांनी स्वतःच्या शरीराला क्लेश दिलेले आहेत आणि 6 वर्ष कठोर तपश्चर्या केली आहे आणि ते सम्यक समृद्ध झालेले आहेत. असं त्यांना कौशल नदीमध्ये 500 तरुण होते. त्यांना ते हे वाटायचं की एक तरुणाने, एक राजाच्या मुलाने एक म्हणजे परिवर्तना घेतलेली आहे आणि स्वतःच्या शरीराला यातना देऊन सम्यक समृद्ध झालेले आहे आणि लोकांना ते क्रोधातून, वाईट कृतीतून काय करतात? आपल्या धर्मदेशनेतून बाहेर काढतात. तर मग ते 500 तरुण एकत्र आले. एकत्र येऊन तथागत भगवान बुद्धांकडे गेले आणि भगवान बुद्धांना म्हटले की आम्हाला सुद्धा तुमच्या संघामध्ये सामील करून घ्या. आम्हाला सुद्धा तुमच्या मार्गाने यायचं आहे. आम्हाला सुद्धा तुमचा धम्म आवडत आहे. तुमच्या धम्माची धर्मदेशना ऐकून आम्ही सुद्धा प्रभावित झालेलो आहोत. तर त्या 500 लोकांना तथागत भगवान बुद्धांनी काय दिलं? संघामध्ये सामील करून घेतले. त्यांना प्रवचन विधी दिलेली आहे आणि ते 500 तरुण जे होते त्यांना सांगितलेलं आहे, त्यांचं कर्मस्थान सांगितलेलं आहे. त्यांना धम्मदेशना देऊन त्यांना सांगितलं, तुम्ही आता तरुण आहात तर तुम्ही इथे एका ठिकाणी बसू नका. तुम्ही चारिकेला जा, चारिका करा, लोकांना धम्म सांगा, लोकांना धम्म समजावून सांगा, लोकांना धम्माची धम्मदेशना द्या. असं प्रकारे भगवान बुद्धाने त्या 500 लोकांना सांगितलं. 500 मधले 499 जे होते तरुण ते काय केलं? प्रवचन झाल्यानंतर विषापात्र घेतला, आपलं जीवन घेतला आणि ते चारिकेला निघून गेले. पण त्यातला एक विद्वान होता. त्याने काय केलं की हे चारिकेला जातात, चारिकेला जायचं, भटकायचं, फिरायचं, मग आपल्याला कोणतरी भोजन देणार, मग ते भोजन खायचं, एवढं कोण करत बसलेलं आहे? त्याच्यापेक्षा मी इथे विहारातच बसतो. भगवान बुद्ध इथे बसतात, तथागत भगवान बुद्ध, तर मी पण इथेच बसतो आणि मी सुद्धा इथेच थांबतो. तो काय? चारिकेला गेला नाही. ते 499 होते, ते चारिकेला गेले. चारिका करून आले. त्या गावामध्ये 2-3 गावांमध्ये जाऊन धम्मदेशना करून आले आणि येता ते लोक त्यांना एक सद्ग्रस्त भेटला. त्या सद्ग्रस्तांनी त्यांची विचारपूस केली. त्यांनी सांगितलं की आम्ही आता तथागत भगवान बुद्धांच्या संघामध्ये सामील झालेलो आहोत, आता आम्ही चारिका करून येत आहोत. तर त्या सद्ग्रस्तांनी त्यांना लगेच भोजनासाठी घेऊन गेले. भोजन दिलं त्यांना आणि त्यांना भोजन घेतलं त्याने आणि ते पुन्हा जेतवनामध्ये आले. जेतवनामध्ये कारण त्यांनी चारिका केलेली आहे, देशना दिलेली आहे, तर त्यांची चेहरा कसा होता? प्रसन्न होता, तेजपुंज होता. आणि तथागत भगवान बुद्धाने हे पाहिलं की हे भिक्षू आलेले आहेत, तेजपुंज दिसत आहेत, प्रसन्न दिसत आहेत. त्यांना बोलून दिलं तथागत भगवान बुद्धाने आणि त्यांची विचारपूस केली. त्यांचं कौतुक केलं, त्यांची स्तुती केली की तुम्ही आता धम्मदेशना दिलेली आहे, दिवसभर चारिका केलेली आहात. तर हा जो एकटा तिथे बसलेला प्रवचक होता त्याला राग आला. म्हणजे हे चारिका करून आले म्हणून तथागत भगवान बुद्ध यांचं कौतुक करतात, त्यांचे कोडवे करतात, यांचं कौतुक करतात. आता मी सुद्धा हे अनंत पदाला प्राप्त झाले, आता मी सुद्धा काय करणार? त्यांच्यासारखंच अनंत पद प्राप्त करणार. ते दिवसभर चारिका केली आणि अनंत पद प्राप्त केलं, पण मी आज रात्रीला झोपणार नाहीये. कारण त्याच्या मनात काय आला? त्यांच्याबद्दल क्रोध, द्वेष निर्माण झाला आणि त्या रात्रीला त्याने काय केलं? दिवसभर झोपलेला होता, रात्रभर काय केलं? चारिका करत राहिला, रात्रभर चारिका करत राहिला आणि पहाटेच्या मध्यरात्र होऊन गेली आणि मध्यरात्र झाल्यानंतर पहाटेच्या सुमारास त्याला चालतात त्याला डोळा लागला, म्हणजे झोप आली आणि झोपेमध्ये समोर पायाखाली मोठा भला
त्याच्या आवाजाने, त्याच्या अकरा ओरडण्याने जागे झाले. जागे झाल्यानंतर ते पाहतात तर काय, हा पडलेला आहे, ह्याला लागलेला आहे. विचारपूस केली, त्याला औषध वगैरे दिलं. असं करेपर्यंत सकाळची पहाट होऊन गेली. त्यानंतर कथानक भगवान बुद्ध काय म्हणजे भिक्षू होते, संघ होता, त्या संघाला विचारायला लागले की काय रे, आज तुम्ही चालिकेला गेला नाहीये. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही चालिकेच्या तयारीतच होतो, पण पहाटेलाच पहिल्या प्रहरी असा या भिक्षूने पडलेला आहे, तर रक्त मांबाळ झाला. मग त्याची आम्ही काय काळजी केली किंवा त्याची सेवा करत बसलो, त्याची सुश्रूषा करत बसलो, त्याची काळजी घेत बसलो, त्याची विचारपूस केली आणि तो रक्त मांबाळ झालेला तर त्याला व्यवस्थित औषध पाणी केलं. ह्याच्यामध्ये काय झालं, आमचा वेळ निघून गेला. आणि वेळ निघून गेल्यानंतर आम्ही चालिकेला जाणार केव्हा. आज आम्हाला त्या सद्गृहस्थाने भोजनासाठी आमंत्रण केलेलं होतं, पण आम्ही तिथे जाऊ शकलो नाहीये. त्यावेळेस आता भगवान बुद्ध म्हटले, हा मनुष्य आहे, हा स्वतःचं सुद्धा हित करू शकत नाहीये आणि दुसऱ्याचं जिथे हित होत असेल त्याच्यामध्ये सुद्धा हा काय करतो, आडकाठी येतो. असं हा आळशी मनुष्य आहे. आळशी मनुष्य स्वतःचंही हित साधत नाही आणि दुसऱ्याचंही हित साधत नाहीये. म्हणून आळसामुळे काय होतं, माणसाचा पराभव होतो. जे काम योग्य वेळी करायचं असतं त्याच वेळी केलं पाहिजे. प्रत्येक माणसाने आपल्या आकांक्षा, महत्वाकांक्षा, आपलं ध्येय हे ठेवलं पाहिजे. पण जो आळशी मनुष्य असतो त्याच्याकडे काही आकांक्षाही नसतात, महत्वाकांक्षाही नसतात, समोरचं त्याच्यासमोर काही ध्येय नसतं, काही उद्दिष्टही नसतं त्याच्याकडे. कारण तो आळसाने पूर्ण शरीर त्याचं काय झालेलं असतं, त्या आळसामध्येच तो स्वतःच्या आळसामध्ये असतो सतत, की म्हणजे आज काही आपण कसं बघा, आज मला हे करायचंय, उद्या ते काय ध्येय आहे आपलं, उद्दिष्ट आहे आपलं. पण काय आहे, जो आळशी मनुष्य असतो त्याला ध्येय ठेवत नाही येतो, समोर उद्दिष्टही ठेवत येतो. पण भगवान बुद्ध म्हणतात की आळशी मनुष्य आहे तो स्वतःचंही हित करत नाही, समोरच्याचंही हित साधत नाही. म्हणून हा काय, आळस, क्रोध आणि झोप हे काय माणसाचं पराभवाचं कारण आहे. तर त्याच्यावरती उपाय म्हणून काय आहे, आळस माणसाने करू नये आहे. त्यानंतर क्रोध दुसऱ्यासमोर ठेवू नये आहे. समोरच्या बद्दल मैत्री भावना नेहमी ठेवली पाहिजे. एखादा आपला शत्रू असेल तर शत्रूबद्दल सुद्धा आपल्याला मैत्री करता आली पाहिजे. पण शत्रूबद्दल जर मैत्री करायची असेल तर लगेच मैत्री होईल का? आपण म्हणलं चला बाबा माझं चांगलं झालेलं आहे, माझं 1+1 झालेलं आहे, माझा 2 BHK होता 3 BHK झालेला आहे, पण माझ्या शत्रूचा पण आता 3 BHK व्हावा. असं ज्यावेळी त्याच्याबद्दल तुम्ही मैत्री करा. नको तो तसाच आहे, त्याचा आहे त्याच ठिकाणी राहू द्या. पण तिथे लगेच भगवान बुद्ध काय म्हणतात, मैत्री भावना करता करता जर द्वेष निर्माण झाला आपल्यामध्ये, क्रोध निर्माण झाला, तर तिथे काय करा, करुणा निर्माण करा. तिथे करुणा निर्माण करा आणि करुणा निर्माण करून मग त्याच्यावर काय करा, मैत्री भावना करा. हे काय झाले, त्याच्यावर उपाय झालेले आहे. त्यानंतर भगवंताला ते सद्गृहस्थ म्हणतात, आम्हाला 3 पराभव समजले, आता आम्हाला 4था पराभव सांगा. तर 4था पराभव आहे, जो समर्थ असून सुद्धा म्हणजे सक्षम असून सुद्धा आपले म्हातारे आई वडील असतात, त्या आई वडिलांचा तो सांभाळ करत नाही. म्हातारे आई वडील असतात त्यांचा सांभाळ करत नाहीये, तर हे सुद्धा काय त्याच्या पराभवाचं कारण आहे. बघा, जी मुलं आई वडिलांना काबाड कष्ट करतात, पैसा जमा करतात, स्वतःच्या पोटाला चिमटा घेतात, फाटलेले वस्त्र घालतात, फाटलेल्या चपला घालतात आणि मुलांना नावलौकिक करतात, शिक्षण देतात, त्यांना मोठं करतात आणि तीच मुलं मोठी झाल्यानंतर, नावलौकिक झाल्यानंतर, सक्षम झाल्यानंतर तीच मुलं काय करतात, आई वडिलांना विचारपूस करत नाहीयेत किंवा आई वडिलांची सेवा करत नाहीयेत. मग हे काय त्यांच्या पराभवाचं कारण आहे. म्हणून भगवंतांनी सांगितलेलं आहे, बघा महामंगलसूत्रामध्येही सांगितलेलं आहे, सिद्धांतसूत्रामध्येही सांगितलेलं आहे, आई वडील सर्वात आपण देवताही संकल्पना नाही आपल्याकडे, पण जे जन्माला घालतं, ज्या विश्वामध्ये आणलेलं आहे, आपले माता पिताने हे जग दाखवलेलं आहे, तेच आपल्यासाठी आपले दैवत आहेत, आपले
प्रत्येकाने आपल्या आई वडिलांना आपल्या जवळ ठेवलं पाहिजे. आई वडिलांना ठेवलं पाहिजे. तर काही लोक सांगतात, सुनाई सांगतात, सासू सासरे ना माझ्या जवळ आहे, स्वाभिमानाने अभिमानाने सांगते ती. पण तुझ्या जवळ सासू सासरे, तू सांग त्यांना की मी सासू सासऱ्यांजवळ आहे. मुलाने पण सांगितलं पाहिजे मी आई वडिलांजवळ आहे, नाही आई वडील माझ्या जवळ आहे. म्हणजे आई वडील आपल्या माझ्या जवळ आहेत, मी आई वडिलांना सांभाळतो हे सांगण्यापेक्षा जे धर्मकार्य असेल, जो सत्रस्त असेल, तो काय सांगणार की मी माझ्या आई वडिलांच्या बरोबर आहे, आई वडील त्यांच्या बरोबर मी राहत आहे, असे शब्दप्रयोग त्याचे होणार आहेत. तर आपण त्याच्यामध्ये एक छोटासा एक बोध सांगते. तर आई वडिलांचा आपण बघा सांभाळ केल्यानंतर आपली प्रगती असते, आपली उन्नती असते. आणि आई वडिलांचं संगोपन नाही केल्यामुळे बऱ्याच ठिकाणी बघा आई वडिलांना आता काय सून ऑफिसला जाणारी, मुलगा ऑफिसला जाणारी, मग संगोपन कोण करणार? मग त्याच्यासाठी वृद्धाश्रम काढलेले आहेत आणि त्या ठिकाणी आई वडिलांना ठेवलं जातं. तर मग त्या आई वडिलांना मुलांकडून काय अपेक्षा असते? माया हवी असते, प्रेम हवं असतं, आपुलकीचे शब्द हवे असतात, आपलेपणा हवा असतो. पण तो तिथे मिळतो का? नाही मिळत आहे. मग आई वडिलांना वय झाल्यानंतर ह्या गोष्टी हव्या असतात, त्या मिळत नाहीये. एक म्हणजे वय गरीब कुटुंब होतं आणि गरीब कुटुंबातून त्यांनी काबड कष्ट करून आपल्या मुलाचं संगोपन करतात, मुलाला उच्च दर्जाचं शिक्षण देतात. तो स्वतः हातगाडी वगैरे ओढतो, आई मुळमजुरी करते आणि मुलाला उच्च पदवीधर करतात. मुलगा उच्च पदवीधर झाल्यानंतर त्याच थोड्या मुलाची सून पाहतात, मुलगी पाहतात आणि त्या मुलीबरोबर आपल्या मुलाचं लग्न करून देतात. मुलाचा संसार सुखाने पाहायची त्यांची इच्छा असते. मुलगा ऑफिसर होतो, सून ऑफिसर, छानपैकी त्यांचा 4 अंकी 5 अंकी त्यांचा पगार येतो. एकदा माणसाकडे अगदी पैसा जास्त आला की राहणीमान माणसाचा उंचावतं आणि त्यांचं राहणीमान उंचावलं. मग राहणीमान उंचावल्यानंतर मग आता तिथे येणारे जाणारे लोक आहेत, साहेबाला भेटायला येणारे लोक आहेत आणि त्याच घरामध्ये जर असे म्हातारे आई वडील जुन्या पद्धतीचा पेहरावा केलेले, कपडे घातलेले असे आई वडील पाहिले तर आपल्याला कमीपणा येईल. म्हणून त्याने काय केलं, आपल्या घराच्या मोठ्या बंगल्याच्या बाजूला, पाठीमागच्या बाजूला एक गोष्टी म्हणजे झोपडा काढून दिला, एक रूम काढून दिला आणि त्या रूममध्ये आपल्या आई वडिलांना ठेवू लागले. पण आई वडिलांना ज्या वेळेस गोष्टी पाहिजे त्याच्या वेळेस त्यांचा आवाज त्यांच्या रूममधून त्यांच्या बंगल्यापर्यंत येत नव्हता. मग त्याच्यासाठी करणार काही? मग एक वेळेला आई वडिलांना भूक लागायची, ताण लागायची, वेळेवर पाणी मिळायचं नाही, व्याकुळ व्हायचे बिचारे म्हाताऱ्यांना. मग आई वडिलांचा आवाज ऐकायला यावा घरातल्या लोकांना किंवा त्याच्या घरातल्या नोकरांना. मग आई वडिलांकडे काय केलं, एक घंटा दिला. म्हणजे तुम्हाला ताण लागली की ती घंटा वाजवायची, भूक लागली की ती घंटा वाजवायची. मग घरातले नोकर असतील किंवा सून असेल किंवा नातूंड असेल, ते तिथे जाणार, तुम्हाला काय हवं त्याची विचारपूस करणार. असे करता करता बरेच दिवस निघून गेले. पहिल्या प्रथम ते आजोबा होते, वडील ते वारले. त्यानंतर आजी एकटीच आहे. काही दिवसाने ती आजी पण वारली. त्यानंतर मग त्या घरातलं छोटंसं ते झोपडी होती, त्याच्यातलं जे सामान होतं ते सामान बंगल्यामध्ये तर आणू शकत नाहीये. मग ते काय करायचं? मग एक गरीब चाललेला होता रस्त्याने, तर त्याला त्या मुलाने बोलवलं आणि ते सामान आपल्या नोकराला सांगितलं त्या रूममधलं सामान घेऊन ये. त्यावेळेस त्यांचा मुलगा 10 ते 12 वर्षाचा मुलगा होता. त्याने त्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. पाहिल्यानंतर तो आपल्या वडिलांना विचारतो, बाबा हे काय करताय तुम्ही, कशाला काढताय? त्यावेळेस सांगितलं तुझ्या आता आजोबा पण नाहीये, आजी पण नाहीये, आता आपण ते त्यांचं जे छोटंसं झोपडं बांधलेलं आहे ते आता मोडून ठेवायचं आहे आणि ते सामान आपण तर वापरणार नाही. मग हा गरीब बिचारा मनुष्य आहे, त्याला आपण ठेवूया. तेव्हा तो 12-13 वर्षाचा मुलगा काय म्हणतो की बाबा ते विकू नका, ते तसंच ठेवा. तो घंटा आहे तो विकू नका, तो ठेवा, तो मला पाहिजे. तो मुलगा विचारतो बाबा तुला कशाला पाहिजे? तो म्हणतो ज्यावेळेस तुम्ही म्हातारा आहात त्यावेळेस तुम्हाला मी तिथे ठेवेन. तुम्ही आजी आजोबांना कसं ठेवलेलं तसं मी पण त्यांना तुम्हाला तिथे ठेवेन. तुम्ही
गरजेचं आहे. हा त्याच्यावर एक उपाय आहे की प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करणं म्हणजे त्यांना मायेने प्रेमाने बोलणं आहे, त्यांची विचारपूस करणं आहे, त्यांना औषध लागेल तर औषध देणं आहे, वेळेवर जेवण देणं आहे, लागणारे जे काही कपडे आहेत ते देणं आहे. एवढंच त्यांना पाहिजे असतं वेळ झाल्यानंतर. बाकीच्या त्यांच्याकडून आई वडिलांकडून जास्त अपेक्षा नसतात आहे. हे चौथं पराभवामध्ये चौथं कारण समजलेलं आहे. चौथं ना तथापि भगवान बुद्धांच्या वेळेस सुद्धा एक खूप श्रीमंत मनुष्य होता आणि तो श्रीमंत मनुष्य तो आपल्या आई वडिलांना सांभाळायचा नाहीये. पण त्यांनी काय केलं, आई वडिलांना सांभाळायचं. आई वडिलांनी काय केलेलं, जी त्यांची जी संपत्ती होती ती चारही मुलांना ती वाटून दिलेली, समान प्रमाणात वाटून दिली. पण आई मुलाने थोड्या दिवस त्या आई वडिलांचं खूप चांगल्या पद्धतीने संगोपन केलं. पण काही दिवस गेल्यानंतर 4 मुलांना तो म्हणतो माझ्याकडेच का पाहिजे, 4 एक आठवडा याच्याकडे, एक आठवडा त्याच्याकडे, एक आठवडा त्याच्याकडे राहू द्या. आणि मग असे वाढे झाला. पण 4 मुलांना एक आई वडील सांभाळत होते आणि 2 म्हणजे आई वडिलांना एक मुलगा कोण सांभाळू शकत नाही. मग प्रत्येकाकडे 8-8 दिवस राहायचं. मग त्या ग्रस्तांनाही वाटायला लागलं की आपण 4 मुलांचं एवढं आनंदाने संगोपन केलं, पण ही मुलं आपल्याला वाटून घेतलेली आहेत 8-8 दिवस. त्याच्यापेक्षा आपण त्यांच्यामध्ये न राहिलेलंच बरं. आणि मग ते निघून बाहेर गेले आणि तथागत भगवान बुद्धांची धम्मदेशना चाललेली तिथे गेले आणि त्यांना सांगितलं. कारण एक काळचा त्या नगराचा श्रीमंत म्हणून त्याची तर श्रीमंतीमध्ये गणना त्या ग्रस्ताची होत होती. तथागत त्यांनी विचारलं काय बाबा का तुझ्या आता ही अवस्था. तेव्हा त्यांनी सर्व हकीकत तथागत भगवान बुद्धांना सांगितली आणि सांगितल्यानं तथागत भगवान बुद्ध म्हणते की तुला मी 5 गाथा देत आहे, पण त्या कुठेही कधीही बोलू नको. तुमच्या नगरामध्ये मोठा कार्यक्रम असेल, मोठी परिषद भरेल आणि त्या परिषदेमध्ये काय करतो ह्या गाथा बोलायच्या. मग एक 1 वर्ष 2 वर्ष निघून गेले आणि त्यांच्या नगरामध्ये एक मोठी परिषद भरली. आणि ती परिषद त्या ग्रस्तालाही माहिती नव्हती ह्या गाथा काय सांगितलेल्या भगवंतांनी. आणि त्याने परिषदमध्ये मध्यभागी उभं राहून त्या श्रीमंताने काय केलं, त्या गाथा पठण करायला सुरुवात झाली. तर त्या एका गाथेमध्ये असं होतं की जी मुलं आई वडिलांचं संगोपन करत नसतील अशा मुलांना काय करा, देहदंडाची शिक्षा द्या आणि त्यांना त्यांच्याकडून आपली सगळी संपत्ती काढून घ्या. आणि हे सर्व त्या मुलांनी त्या परिषदेमध्ये ऐकलं. आणि त्यानंतर सगळी मुलं त्या वडिलांजवळ गेलेले आहेत आणि तिथे त्यांच्या पाया पडलेले आहेत की इथून पुढे तुम्ही हे बोलू नका, इथेच थांबवा, नाहीतर आमच्यावरती संकट येईल, आम्हाला देहदंड होईल. हे तुम्हाला चांगलं वाटेल का. पण ते वडील बरोबर म्हणजे त्या मुलांबद्दलची प्रेम भावना होती ती त्यांचे म्हणते की झालं तरी हरकत नाहीये, पण मी ह्या गाथा पूर्ण करतो. पण अक्षरशः 40 मुलांनी पाय पकडले त्यांचे, त्यांना घरी घेऊन गेले. म्हणजे तथागत भगवान बुद्धांनी सुद्धा त्या गाथा की मुलांनी आई वडिलांचं संगोपन करण्यासाठी त्या दिलेल्या होत्या. त्यानंतर 4था पराभव आम्हाला समजला. आता भगवंत आम्हाला 5वा पराभव काय आहे मानवाचा तो भगवंत आम्हाला सांगा. त्यावेळी भगवंत सांगतात जो ब्राह्मणाला, श्रमणाला किंवा दुसऱ्या एखाद्या गरीब मनुष्याला खोटे बोलून थकवतो. म्हणजे ब्राह्मण आहे, श्रमण आहे किंवा एखादा गरीब आहे, एखादा ग्रस्त आहे, त्याला काय करतो, खोटे बोलून थकवतो. तो त्याच्या पराभवाचं 5वं कारण आहे. खोटे बोलून म्हणजे बघा एखादा मनुष्य असतो तो आपण म्हणतो ना एक बात 9 हात. म्हणजे काहीतरी एकदम खोटं सांगायचं हे लावून की बाबा स्वतः काही करत नसेल पण ते काय सांगायचं मी असं आहे, मी कसं आहे, मी कसं आहे असं सांगायचं. तुम्ही काय माझी प्रवचन ऐकली नाहीत. माझं प्रवचन म्हणजे काय 1 नंबर. लोक असे बसून ऐकतात असं म्हणजे स्वतःबद्दल स्तुती करायची किंवा स्वतःचा गोडवे गायचे असे काय लोकांना सवय असतात. हे पण त्याच्या काय आहे पराभवाचं कारण आहे, अधोगतीचं ते कारण आहे. तर श्रावस्ती नदीमध्ये
झालं, महामंडळाचं प्रवचन खूप छान झालं. मग त्यांचं कौतुक करतायत, आमचं पण कौतुक करत नाहीये. त्याच्यामध्ये एक भिक्षू होता लालूताई म्हणून, त्याला खूप त्याच्याबद्दल राग यायचा की ह्यांचंच कौतुक करतात, आमचं कौतुक करत नाही, आमची स्तुती करत नाहीये. म्हणून त्याला तो नेहमी त्याला काय म्हणायचा, त्या इतर लोकांना म्हणायचा की तुम्ही मला तर एक वेळेला ऐका, नेहमी नेहमी तुम्ही सारीपुत्राला महामंडळांना ह्यांनाच का नेहमी नेहमी बोलत आहे. एक वेळेला तुम्ही मला तर बोलवा, एक वेळेला मला तर ऐका, मग तुम्हाला समजेल त्यांच्यापेक्षा प्रभावशाली माझं प्रवचन असतं. तर लोकांनाही वाटलं बरोबर, हे पण म्हणते आहेत, मास्तवीर आहेत, आपण काय नेहमी नेहमी सारीपुत्रांनी महामंडळांनाच बोलवतो, ह्यांनाही बोलूया आपण. आणि त्या ठिकाणी मग लालूताई हा म्हणते आहेत, त्यांना लोकांनी विचार केला आपण त्यांनाही बोलवायचं. म्हणून त्यांना बोलवण्यासाठी पहिल्यांदा त्यांना आमंत्रण करतात की तुम्ही या. पण ह्याला माहिती आहे की आपण त्यांच्या तोडीचा प्रवचन देऊ शकत नाहीये. मग पहिल्या वेळेला तो सांगतो, हा पण आज मला काय वेळ नाहीये, आज मी काय येऊ शकत नाहीये. तेवढा टाइम तो काढून देतो. पुन्हा दुसऱ्या वेळेला ते लोक पुन्हा आमंत्रित करतात, पुन्हा सांगतो की आज ना मला दुसऱ्या गावामध्ये जमनेशीला जायचं आहे, तेवढा वेळ काढून देतो. अशा 2, 3, 4 वेळा झालं. नंतर आता ना 3 ते 4 वेळा मी त्यांना सांगितलेले नाही येऊ शकत, त्यांना मी प्रय केलेला आहे. पण आता मला त्यांनी बोलवल्यानंतर मला आता त्यांच्याकडे जाणंच आहे. जाणं आहे त्याला काय होतं की दुसऱ्याचा द्वेष करत आहे, दुसऱ्यांचा कौतुक आवडत नाहीये. आणि मग तो लालूताई गेला तिथे. लोकांनी 3-4 वेळा बोलवलं तर लालूताई तिथे गेला. गेल्यानंतर ह्याला काय येतच नाहीये. हा तिथे गेल्यानंतर गडबडला, काही बोलू शकत नाही, काय सांगू शकत नाही. लोकांच्या तोंडाकडे बघायला लागले. त्यावेळेस लोक म्हणाले म्हणजे तुझं म्हणायचं मला बोलून बघा, माझं ऐका. हे सांगायचं काय झालं की लोकांची जो ब्राह्मणांची श्रमणांची म्हणजे चांगल्या लोकांची जो निंदा करतो किंवा चांगल्या लोकांची जी स्तुती केलेल्या समोरच्याला आवडत नाहीये, तर त्याचा पण काय तो पराभव आहे. तो लालू तिथे गेल्यानंतर लोकांनी त्याला मग हे करायला लागले की तू असं का करतो, तुला आम्ही आमंत्रण दिलेलं आहे, तुला बोलवलेलं आहे, तुला प्रवचन सांगितलेलं आहे. तर तो म्हणतो त्याला काही सुचतच नाही, तो बोलू शकत नाहीये. आणि तिथून लोक मग त्याला मारायला निघाले. त्या लोक हे करायला लागले तर लोकांना बघून तो पुढे धावत निघाला. पळतोय लोक मागून येत आहेत आणि तो मग घाणीमध्ये पळत पुढे चाललेला आहे. तो घाणीमध्ये जाऊन पडला. घाणीत पडला. पूर्ण घाणीने काय झालं, तो बरबडला. घाणीने बरबडल्यानंतर आणि त्यानंतर तिथून पुढे निघाला. अजून पुढे तो ते घाण अंगाला घेऊन त्याच्या समोर कोण येत नाही, त्याच्या अंगाची काय दुर्गंधी घाणेरडा वास येऊ लागला. आणि हे सर्व गोष्टी भगवान बुद्धांना समजल्या. त्यावेळेस भगवान बुद्ध म्हटलंय की तो काय आहे लालूताई स्वतः काय त्यांनी एकदाच नाही असं कृत्य केलंय, ह्याच्या अगोदर सुद्धा त्याने बऱ्याच वेळेला असे कृत्य केलेले आहेत. तो फार कमी धम्मशील आहे. म्हणजे धम्मशील म्हणजे धम्माचं आचरण फार तो कमी करतो, पण दुसरे जे धम्माचं आचरण करतात त्यांची काय करतो, निंदा करतो किंवा त्यांचा क्रोध करतो. जे त्यांची स्तुती समोरचे करतात तिथे त्याला आवडत नाहीये. कोणाला आवडत नाही तर तो धम्मशील खूप कमी आहे, त्याची चांगली कर्म खूप कमी आहे, त्याची वाईट कर्म जास्त आहे. तर असा मनुष्य काय असतो, स्वतःही घाणीत लोळत असतो, घाणीत बरबडत असतो आणि दुसऱ्याचं चांगलं असतं हे त्याला बघत नाहीये. हे त्याचं काय आहे, पराभवाचं 5वं कारण आहे. त्यानंतर तथागत भगवान बुद्धांना ते सद्ग्रस्त म्हणतायत की देवता म्हणत आहे की भगवंत आम्हाला 5वं कारण समजलं, आता भगवंत आम्हाला 6वं कारण सांगा की मानवाचा पराभव कशामुळे होतो. त्यावेळेस स्वतःला भगवान बुद्ध सांगतात, पुष्कळ संपत्ती, धन आणि अन्न असलेला मनुष्य गोड एकटाच खातो, पण दुसऱ्याला तो ते देत नाही. हे त्याच्या पराभवाचं 6वं कारण आहे. म्हणजे भरपूर श्रीमंत आहे, धन
बाबासाहेबांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की दान पारमिता म्हणजे 20वा भाग समाजाला दान द्या. दान तर आपल्या लोकांना वाटतं की फक्त आर्थिक दान, तर श्रमदान आहे, वेळ दान आहे. आता हा तुम्ही सर्वांनी काय दान केलेलं आहे? वेळ दान दिलेलं आहे, श्रमदान दिलेलं आहे. फक्त आर्थिक दान दिलं म्हणजे झालं असं नाहीये, तर श्रमदान आहे, आर्थिक दान आहे, बऱ्याच प्रकारचं दान आहे ते आपल्याला देता आलं पाहिजे आहे आणि आपली दान पारमिता पूर्ण करता आली पाहिजे. बौद्ध धर्मामध्ये दानाला खूप महत्व आहे आणि दान दिल्यानंतर परिपूर्ण दान, परिशुद्ध दान हे सुद्धा आपलं झालं पाहिजे. कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. महाप्रजापतीने तथागत भगवान बुद्ध ज्यावेळेस सम्यक संबुद्ध झाले आणि तथागत भगवान बुद्ध शाक्यांच्या संघामध्ये कपिलवस्तूमध्ये त्यांना आमंत्रित केलं आणि तिथे गेलेले आहेत राज्यशुद्धोधनाने. आणि त्या ठिकाणी थोडक्यात सांगते मी 2 मिनिटांमध्ये. त्या ठिकाणी तिला गेल्यानंतर स्वतः महाप्रजापती अगदी तन मन धनाने अगदी स्वतःच्या हाताने सुतकातून 2 शाल जोडी महाप्रजापतीने तयार केल्या आणि तिथे संघा दान देण्यासाठी आल्यानंतर तथागत भगवान बुद्धांना संघाला वंदन केलं आणि त्या शाल जोडी तथागत भगवान बुद्धांना महाप्रजापती द्यायला लागली. त्यावेळेस तथागत भगवान बुद्ध म्हटले की माते, तुम्ही जे दान आणलेलं आहे ते दान मला न देता माझ्या संघाला द्या. संघ हा माझा औरसपुत्र आहे आणि संघाला दिलेलं दान हे मला भेटण्यासारखं आहे, पण मला दिलेलं दान हे संघाला मिळणार नाहीये. तर तुम्ही संघाला दान दिलं तर उत्तम दान होईल. पण महाप्रजापती कोणत्या भावनेत देत होती की माझा मुलगा आहे, मी तन मन धनाने हे शाल स्वतःच्या हातून सूत काढून हे मी स्वतः दिलेल्या शाल आहेत त्या माझ्या मुलांनीच परिधान कराव्या, माझ्या मुलांनीच त्या वापराव्या. या भावनेतून महाप्रजापती दान देत होती. हे तथागत भगवान बुद्ध सांगत होते. तर त्या ठिकाणी एकदा 2दा 3दा सांगितलं, पण ते दान तथागत भगवान बुद्धांनी स्वीकारलं नाहीये. म्हणजे आनंद बाजूला बसलेले होते. तर म्हणते आनंद सांगतात किती एक काळची आपली माता आहे, मावशी आहे, आपलं पालनपोषण केलेलं आहे, आपलं संगोपन केलंय आणि तिने धनाने आणलेलं दान आहे त्याचा आपण स्वीकार का करत नाहीये? त्यावेळी भगवान बुद्धाने परिशुद्ध दान कशाला म्हटलं जातं हे त्या ठिकाणी भगवान बुद्धाने महाप्रजापती आणि भरते आनंद यांना सांगितलेलं आहे की दान देताना दानामध्ये कोणतीही अपेक्षा नसावी. निष्पापपणाने, निर्मळ स्वच्छ मनाने दान दिलं तर त्या दानाचे काय होते? परिशुद्धता होते. आपण बघा दान एवढंच देतो सर्व ग्रुपला, एवढ्या मोठ्या बॅनरला आपला फोटो एवढं दान दिलं, दान दिले 10-15 फोटो जातो ग्रुपला. मग हे दानामध्ये काय असतं? आपण आपला काय करतो? प्रचार करतो. तर भगवंतांना सांगणं आहे की दान नाही आपल्याला दिलं त्याचा या आपल्याला समर्थन, म्हणजे ते दान कसं होतं? परिशुद्ध दान होतं. तर आपल्याला हे असं भगवान बुद्धाने 6वा पराभव सांगितलेला आहे. तर देवता सांगत आहे की 6वा पराभव आम्हाला तुम्ही सांगितला तो आम्हाला समजला. आता भगवंत तुम्ही 7वा पराभव आम्हाला सांगा. त्यावेळेस 7वा पराभव भगवान बुद्ध सांगतात, जाती, धन आणि गोत्र यांचा गर्व बाळगणारा जो पुरुष असतो तो आपल्या नातेवाईकांची अवहेलना करतो. हे त्याच्या पराभवाचं 7वं कारण आहे. जातीचं, धनाचं, गोत्राचं गर्व बाळगणार. तर जातीचा सुद्धा काय लोकांना किती गर्व असतो. मी कोण आहे? या जातीतला आहे, मी उच्च जातीतला आहे. आणि जेवढ्या जाती आपल्याकडे भारतात आहेत तेवढ्या जाती कोणत्याच देशात तिथे जगात नाही आहे तिथे. तर जातीचा गर्व बाळगणं, मी ह्या जातीचा आहे. आता आपण म्हणतो ना मराठीच, ओबीसी, पण नाही म्हणतात आम्ही साधे मराठी नाही आहोत, तर आम्ही 96% मराठी आहोत. आम्ही साधे ब्राह्मण नाही आहोत, आम्ही बरेच ब्राह्मणांमध्ये पण देशस्थ, कोकणस्थ, अजून बरेच काय ब्राह्मण आहेत. तर म्हणजे कसला झाला गर्व? जातीचा गर्व झाला. त्यानंतर गोत्राचा, गोत्र आम्ही ह्या गोत्राचे आहोत, आम्ही त्या कुळाचे आहोत, कुळाचा गर्व. तर हे गर्व बाळगणारे लोक काय आहेत? हा काय आहे?
पाहिजे. धनाचा गर्व, धन हे बघा आज आहे उद्या नसणार आहे, हे अनित्य आहे. पण धनाचा गर्व जो मनुष्य करतो त्याचा सुद्धा काय आहे, पराभव आहे. एक त्याच्यामध्ये पण एक छोटासा मी हे सांगतो. धनात जातीचा गर्व बघा. भारतध्वज ज्यावेळेस बसलेले जेतवनामध्ये तथागत भगवान बुद्ध बसले आणि त्या ठिकाणी भारतध्वज 500 लोकांना घेऊन तिथे आलेले आणि भगवान बुद्धांची धम्मदेशना चालू आहे. धम्मदेशना चालू आहे तर त्या ठिकाणी भारतध्वज येतात आणि म्हणतात पहिल्या प्रथम आम्हाला धम्मदेशना द्या, आम्हाला संघामध्ये सामील करून घ्या. तर भगवान बुद्ध म्हणतात का असं, एवढे लोक बसलेले त्यांच्यामध्ये तुम्हीही बसा. तर भारतध्वज सांगतात नाही, आम्ही कोण आहोत, जातीने ब्राह्मण आहोत, तर आम्हाला पहिल्या प्रथम धम्मदेशना द्या आणि पहिल्या प्रथम संघामध्ये सामील करा. तर हा गर्व कसला होता, जातीचा. हा गर्व कसला होता, जातीचा गर्व होता. एक श्रावस्ती नगरीमध्ये एक अत्यंत श्रीमंत मनुष्य राहत होता आणि त्याच्याकडे एवढे अफाट श्रीमंत होता, खूप श्रीमंत होता आणि त्याला म्हणजे मुळवळ नव्हतं. एवढी श्रीमंतीमध्ये तो होता पण त्याची काही दिवसांनी वय झाल्यानंतर तो मृत्यू पावला. मृत्यू पावल्यानंतर पण त्याची संपत्ती काय करायची आणि पूर्ण नगरामध्ये प्रसिद्ध होता की हा श्रीमंत आहे. तर त्याची श्रीमंती काय करायचं, मग राजा प्रसिद्धीत तिथे गेले, राजा प्रसिद्धीत गेलेत आणि त्याची जेवढी धन संपत्ती होती गाड्या करून करून ती धनसंपत्ती आणली आणि तथागत भगवान बुद्धांच्याकडे त्या ठिकाणी जेतवनामध्ये ठेवली. त्यावेळी तथागत भगवान बुद्ध विचारतात की ही कोणाची, त्यावेळेस त्यांनी सांगितलं त्या श्रीमंताची. तर त्या ठिकाणी भगवान बुद्ध बोलले जे निपुत्री राजा होता, श्रीमंत होता, त्याची ही धनसंपत्ती आहे का. तर त्या ठिकाणी राजा प्रसन्नित बोलले हो हो, त्या निपुत्रीचीच काय आहे, ही धनसंपत्ती आहे. भगवान बुद्ध म्हणतात अरे तो एक वेळ असा होता, तो स्वतः एवढी श्रीमंती होती पण तो सुखाने राहत नव्हता. तो कधी पाची पकवानाचा खात नव्हता, तो नेहमीच चांगले कपडे घालत नव्हता, चांगल्या पाची पकवानाचा खात नसायचा, कोणाला दान धर्म द्यायचा नाही आणि कोणाला दान धर्म दिला तर त्याच्याबद्दल काय करायचा, पश्चाताप करायचा की मी एवढे दान दिले, माझे एवढे पैसे गेले, याचा पश्चाताप करायचा. असा सतत तो हे करायचा. म्हणजे एवढी संपत्ती असून त्याने त्या संपत्तीचा उपभोग स्वतः घेतला नाहीये, चांगले कपडे घातले नाहीये, चांगलं जेवण केलं नाहीये आणि कोणाला दिलेच दान धर्म केला तर त्याचा काय करायचा, पश्चाताप करायचा. म्हणजे काय त्याचा अधोगती आहे. म्हणतात की अशा लोकांचा दान इथे संघालाही नको आहे. जे दान दिल्यानंतर पश्चाताप करतात अशा लोकांचं दान संघालाही नको, अशा निपुत्रीचं दान संघालाही नको. त्याने आपल्या संपत्तीसाठी आपल्या पुतण्याला सुद्धा जंगलात नेऊन मारलं होतं. मग अशा लोकांचं हे कोण आहे, क्रोधी लोक आहेत, असंतुष्ट लोक आहेत. अशा लोकांची संपत्ती आपल्याला नको. हे 7वं कारण भगवंताने पराभवाचं सांगितलेलं आहे. त्याचा उपाय काय आहे, आपल्याकडे जर श्रीमंती असेल 4 पैसे तर काय करायचे आहे, दान धर्म करा. एक भाकरी असेल 3 भाग तुम्ही काय, एक भाग दान धर्म करा, मग समाजाला करा किंवा जो गरजू आहे त्याला करा. अशा पद्धतीने दान धर्म करा. तर 7 आम्हाला पराभवाचे कारण समजलेले आहेत. आता 8वं कारण आम्हाला भगवंत सांगा. स्त्री, सुरा आणि जुगार ह्या व्यसनामध्ये जो मिळालेली संपत्ती पुन्हा पुन्हा घालवतो हे त्याच्या पराभवाचे 8वे कारण आहे. म्हणजे स्त्रीमध्ये, सुरामध्ये, जुगारामध्ये, आता बाकीचे बोल चालले फक्त वाचून दाखवतो. तर हे 8वे कारण आहे. स्त्रीमध्ये बघा, स्त्रीमध्ये एखादा मनुष्य गुंततो आणि स्त्रीच्या मागे त्याचा संसार उद्ध्वस्त होतो. सुरा म्हणजे काय, दारू. दारूच्या मागे जी व्यक्ती जाते, सुरा म्हणजे दारूच्या मागे जी व्यक्ती जाते त्याचा कधीच कुटुंब सुखी होत नाहीये. आणि जुगार ज्याच्याकडे जो जुगार खेळणार असतो तो कधीच श्रीमंत होत नाहीये. तो जुगारामध्ये काय करतो, जिंकतो, एकदा जिंकतो, दोनदा जिंकतो, मग त्याची काय होते, हाव वाढत जाते. मग पुन्हा खेळत राहतो. जिंकलेले आहेत तेही घालतो
खेळतो तर काय होतं, पुन्हा हरतो. मग काय होतं, पैसे नसेल तर कर्ज काढतो, कर्ज बाजारी होतो. वेळ आली तर बघा घरातलं जे सामान आहे, वस्तू आहे ते विकतो. बघा पांडवाने जुगारावरती आपल्या पत्नीला सुद्धा लावलेली. म्हणजे जुगार एवढा वाईट व्यसन आहे ते, त्याच्याने माणसाची काय होते, अधोगती होते. जुगारावरती आपल्या पत्नीला सुद्धा त्यांनी लावून दिलेला आहे. म्हणून हे जुगार हे करणं हे काय आहे, वाईट कृत्य आहे. जुगार करणाऱ्याची नेहमी काय होते, अधोगती होत असते. दारू पिणारा मनुष्य, दारू पिणाऱ्याची सुद्धा नेहमी अधोगती होत असते. दारू पिणारा मनुष्य त्याच्याबरोबर कोण शरीर जमवतं का, त्याच्याबरोबर कोण मैत्री करतं का, नाही करत. आणि दारू पिणारा मनुष्य 4 प्रवृत्तीतून जातो. पहिला जो मनुष्य दारू पितो तो पहिला पॅक घेतो तेव्हा त्याच्यामध्ये माणसाची प्रवृत्ती असते. बघा दारू पिणाऱ्याचं आपण परीक्षण निरीक्षण करायचंय. पहिला पॅक घेतो, पहिल्या पॅक मध्ये तो काय करतो, ते दारूचा घाणेरडा वास असतो, तो त्याला सहन होत नाहीये, तेव्हा तो आपला चेहरा क्रसवाणी करतो, दारू आणि डोळे वगैरे बंद करतो आणि तो पहिला पॅक घेतो. तर त्याच्याकडे माणसाची प्रवृत्ती असते. दुसरा पॅक घेतो तेव्हा त्याच्यामध्ये पोपटाची प्रवृत्ती येते. मग तो आपण 10 शब्द बोलल्यानंतर तो 1 शब्द बोलणार असतो, पण तो 1-2 पॅक घेतल्यानंतर पोपटासारखं बोलतो. ज्या गोष्टी नाही बोलायच्या काही बोलून तो मोकळा होतो. तिसरा पॅक घेत होतो तेव्हा तो वाघ होतो. मग त्या गल्लीमधल्या त्या एरियामधला जो पण होतो भाई होतो, मग मी याला मारे त्याला मारे, कसं करे कसं करे अशा वार्ता करतो. आणि चौथा पॅक घेत होतो तेव्हा तो गाढवाची प्रवृत्ती त्याच्यामध्ये येते. तो गाढवासारखा लोळत असतो. मग समोर मुलगी आहे, बहीण आहे, आई आहे, पत्नी आहे, कोणाला बातम्या हे त्याला लाथा मारतो. म्हणजे सुराग पिणं, दारू पिणं ही सुद्धा वाईट कृत्य आहे. दारू पिणारा माणूस बघा म्हातारा होत नाहीये, तो त्याला उदर चावत नाहीये, त्यानंतर त्याच्या घरात चोरी होत नाहीये. का होत नाहीये, कारण तो भर तारुण्यामध्ये दारू पितो आणि त्याचा आयुष्याचा कारभार तो 35-40 पर्यंत अटकतो. त्याच्यामुळे त्याला म्हातारा म्हणायचा वेळ येत नाहीये. दारू पिणाऱ्याचं घर उघडं असलं तरी चोर तिथे जात नाहीये, कारण हा बाहेरच दारू पिऊन झोपलेला असतो. त्याला चोराला माहिती असतो हा दारू पिऊन त्याच्या घरामध्ये काही नाही, हा कंगाल आहे, त्याच्या घरामध्ये जाऊन मला काय मिळणार आहे. म्हणून दारू पिणं, सुरा करणं किंवा जुगार खेळणं ही वाईट कृत्य आहे आणि त्याच्यामुळे माणसाचा काय होतो, पराभव होतो. म्हणून जुगार करणं, दारू पिणं ह्यापासून आपल्याला अलिप्त राहायचं आहे. म्हणून आपल्याला पंचशील दिलेले आहे त्याचं पालन करणं आहे, हे त्याच्यावरती उपाय आहेत. त्यानंतर 8 पराभवाची कारणं समजली की भगवंत आम्हाला आता 9वं कारण सांगा. 9वं कारण आहे सोळ स्त्रीमध्ये संतुष्ट न राहता वेश्येमध्ये, परस्त्रीमध्ये संबंध ठेवणे, हे त्याच्या पराभवाचे 9वे कारण आहे. म्हणजे स्वतःच्या पत्नीमध्ये संतुष्ट न राहता दुसऱ्या स्त्रीमध्ये समाधान मानणं किंवा दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित होणं, हे सुद्धा त्याच्या पराभवाचं कारण आहे. दुसऱ्या स्त्रीकडे जाण्यासाठी काय लागतं, पैसा लागतो. त्या पैशासाठी काय करतो, जर पगार येत असेल त्यातला अर्धा पगार त्या स्त्रीच्या मागे उधळपट्टी तो करत असतो. त्याच्यामुळे त्या दुसऱ्या स्त्रीमध्ये गुंतलेला जो पुरुष असतो त्याची मुलांचं शिक्षण होत नाही, त्याच्या मुला संसार सुखाचा होत नाहीये. म्हणून परस्त्रीमध्ये न राहता, स्त्रीकडे न करता स्वस्त्रीमध्ये म्हणजे स्वतःच्या पत्नीमध्ये राहणं, आपल्या कुटुंबामध्ये व्यवस्थित राहणं, हे त्याच्यावरती उपाय आहे. हे 9वं कारण आहे. कारण वेळ झालेली भरपूर आता 10वं कारण. भगवंत आम्हाला 9 कारणं समजलेली आहेत पराभवाची, भगवंत आम्हाला 10वं कारण पराभवाचं सांगा. तर वयस्कर असून सुद्धा तरुण स्त्रीशी लग्न करतो आणि तिच्या इच्छेने किंवा तिची इच्छा प्रमाणे न राहता येते, हे त्याच्या पराभवाचं 9वं कारण आहे. म्हणजे बघा 50 वर्षाचा आहे आणि 20-25 वर्षाच्या स्त्री बरोबर, मुली बरोबर जर लग्न केला तर तिच्या इच्छेप्रमाणे याला राहता येईल का, किंवा तिला जे पाहिजे सुख शारीरिक मानसिक
जे सुख तिला पाहिजे असेल ते हा देऊ शकतो का? नाही देऊ शकत. आणि त्याच्यामुळे तो काय करतो, त्या स्त्रीवरतीच काय करतो, तू इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, असे कपडे घालू नको, असं करू नको. हे काय त्याच्या पराभवाचं कारण आहे. म्हणून आता तर काय 1 वर्ष मुलापेक्षाही मुलगी मोठी असली तरी करतात किंवा समान वयाने करतात. त्याच्यामुळे त्यांचा कसे विचार जुळतात. पूर्वी कसं असायचं, 10 वर्ष 5 वर्षाने 10 वर्षांनी मुलगा मोठा असायचा आणि मुलगी लहान असायचा. मग त्यांचं कसं वैचारिक दृष्टिकोन वेगळा असायचा. मग तिथे पण पराभवच नाही ना, तो वैचारिक दृष्टिकोन जर एकत्र जुळला नाही तर मग हे सुद्धा काय आहे, पराभवाचं 10वं कारण आहे. नंतर भगवंत आम्हाला पराभवाची 10 कारणं समजली. 11वं कारण काय ते सांगा. तर व्यसनी आणि उधळ्या स्त्री पुरुषांच्या हातामध्ये एखादा अधिकार देणे किंवा एखाद्या अधिकाऱ्याच्या जागेवर त्यांची नेमणूक करणे, हे सुद्धा काय पराभवाचे कारण आहे. एखादा व्यक्ती असेल किंवा उधळपट्टी करणारा स्त्री पुरुष असेल आणि त्यांच्या हातामध्ये एखादी सत्ता दिली किंवा एखादा अधिकार दिला तर ते काय करणार आहे, लाखाचे 12,000 करणार आहे. म्हणून उधळ्या स्त्रीजवळ किंवा पती पण बघा, जर स्त्री आपली पत्नी व्यवहारिक असेल तर तिच्या हातामध्ये घरातला कारभार देतात ना. जर उधळी पत्नी असेल तर लागेल तेवढेच तिला खर्चापुरताच पैसे देतात. कसं देतात का, पूर्ण पगार देतात का? नाही देत. आपल्या पत्नीचा पण आपण म्हणजे पुरुष अनुभव घेतो की माझी पत्नी किती व्यवहारिक आहे. जर उधळी असेल तर ज्या टायमाला तिला जी गरज असेल तेवढ्या पुरताच पैसे द्यायचे आणि तेवढे पैसे ती तेवढ्या वेळेला खर्च करून येते. म्हणजे काय झालं, अधिकार आहे पण काय आहे, उधळी. म्हणून उधळा पुरुष उधळी स्त्री असेल त्यांना एखादा अधिकार दिला तर तो पण काय होतो, त्याचा त्या ठिकाणी न्याय देऊ शकत नाहीये. हे त्यांच्या पराभवाचं 11वं कारण आहे. त्यानंतर भगवंत आम्हाला 11 कारणं समजली मानवाच्या पराभवाची. आता 12वं कारण मानवाच्या पराभवाचं कोणतं, तर काय, क्षत्रिय कुळात जन्मलेला आहे, गरीब मनुष्य आहे पण मोठी हाव धरतो एखादं राज्य मिळावं किंवा एखाद्या राज्याचा राजा मी व्हावा, ही हाव धरतो. हे सुद्धा त्याच्या पराभवाचं कारण आहे. जन्माला आलेले कुठे, क्षत्रिय कुळात. मग त्याला वाटतं मी सुद्धा ह्या नगराचा किंवा ह्या राज्याचा राजा व्हावं. पण राजामध्ये त्याची कुवतच तेवढी नसते. पण तो काय करतो, त्या ठिकाणी अपेक्षा बाळगतो की मी क्षत्रिय कुळातला आहे तर मी तिथे राजा मला होता आला पाहिजे, मी राजा व्हावं. पण तेवढी त्याची तिथे पात्रता नसते. हे सुद्धा त्याच्या काय असतं, पराभवाचं कारण आहे. असे भगवंताने मानवाला त्याच्या पराभवाचे किंवा त्याच्या अधोगतीचे किंवा त्याच्या अकुशल कामाचे ही एकूण 12 कारणं सांगितलेली आहेत. आणि ही 12 कारणं ही भगवंताने मानवाला आपलं जीवन जगताना ह्या कारणाचं जर आपण आचरण केलं आणि ह्याच्याप्रमाणे आपण याच्यावरती उपाय शोधले तर आपल्या जीवनामध्ये आपण नक्कीच सुखी होणार आहोत आणि चांगल्या मार्गाला, उन्नतीच्या मार्गाला लागणार आहोत. आणि ही पराभवाची मानवाच्या जी 12 कारणं आहेत. आणि मला पराभव सुप्त अशा संस्थेच्या वतीनं केंद्रानं मुंबई प्रदेश राज्यानं दिलेला तो विषय खूप सुंदर आहे. आणि त्याच्या प्रत्येक त्याच्यावरती एक उदाहरण आहे. आणि जेवढी उदाहरणं सांगितली ती सर्व भगवान बुद्ध त्याचा धम्म या ग्रंथातलीच आहे, त्याच्या व्यतिरिक्त बाहेरची नाहीये. सुंदर असा विषय आहे. आणि हा मानवाचा पराभव कशामध्ये आहे, त्याच्यावर उपाय काय आहे, हे संस्थेच्या माध्यमातून हा विषय संस्थेने दिल्याबद्दल मी संस्थेचे आभार मानते. मुंबई प्रदेश या ठिकाणी सुंदर अशी प्रवचन मालिका राबवत आहे. म्हणून मी मुंबई प्रदेशच्या संपूर्ण कमिटीचे आभार मानते, त्यांची अभिनंदन करते. कारण कमिटी नवीनच आता 1 महिना झालेला आहे. पण कमिटी नवीन आहे, पदं नवीन आलेली आहे, पण कार्यकर्ते जुने आहेत. त्याच्यामुळे त्यांनी लगेचच आपल्या कार्याची पकड घेतलेली आहे आणि सुंदर पद्धतीने त्यांचं नियोजन आहे. आणि मुंबई प्रदेशचे कारभार उत्तम पद्धतीने
एवढा प्रदेश सांभाळायचे सर्व पदाधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करते. इथे सांगते नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान.